शेतकरी मित्रांनो नमस्कार. अष्टदीप क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी दीपक पाटील आपले सर्वांचे स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो तुम्ही बघताय पाठीमागं हा कुक्कुटपालनाचा फार्म रत्नदीप येडे हे सांभाळतात आणि शिक्षण चालू असतानाच यांनी कुक्कुटपालन हा व्यवसाय सांभाळायचा निर्णय घेतला. हा व्यवसाय करत असताना यामध्ये त्यांना काय अडचणी आल्या, हा व्यवसाय त्यांनी का स्वीकारला आणि हा व्यवसाय करत असताना त्यांना या व्यवसायामध्ये काय चॅलेंजेस आहेत आणि कसे पार करतायत याविषयीची सविस्तर चर्चा आज आपण रत्नदीप यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार रत्नदीप. नमस्कार. तर रत्नदीप राजेंद्र येडे, गाव बरड, तालुका फलटण, जिल्हा सातारा. फलटण तालुक्यामध्ये. हो. बर. आता आपण हा कुक्कुटपालन व्यवसाय करताय. तर या व्यवसायाला किती काळ गेला, किती वर्ष झाली? 2 वर्ष झाली. 2 वर्ष झाली. म्हणजे तुम्ही हा निर्णय का घेतला की आपल्याला कुक्कुटपालन करायचं आहे? म्हणजे आता कसं झालं, लॉकडाऊन मध्ये पुण्यावरनं आम्ही इथं आलो. बर. आणि मग इथं राहिल्यावर मग असं वाटलं नुसतं बसून तरी काय करणार, पुण्याला जाऊन पण बसायचं होतं. 100 कोंबड्यांपासून चालू केलं मी अंड्याचं. बर. म्हणजे देशी कोंबड्या आधी म्हणजे इथनं बारामतीवरनं 100 कोंबड्या आणल्या. बर. आणि त्यांचं चालू केलं. 3 महिन्याच्या कोंबड्या तेव्हा डायरेक्ट एवढं नॉलेज नसल्यामुळे आम्ही पण एकदम मोठंच आणलं. बर बर. मग ते कसं होत गेलं, मग त्याला पहिल्यापासून नंतर आम्हाला कळालं की पहिल्यापासून ट्रीटमेंट लागते ब्रीडरसाठी. बर. मग ते करत करत मग परत 1000 पक्षी टाकला. बर. 1000 पक्षी टाकल्यावर मग ते परत तो पक्षी पण कटिंगला देऊन टाकला. आणि मग काय केलं, एक बारका पक्षी घेतला 1 दिवसाचा. बर. बेंगलोरवरनं आणला आणि मग तो मोठा केला. मग आम्हाला माझा एक मित्र आहे, त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. काय औषधं, कुठलं काय कसं, पहिल्या 4 महिन्यात कुठले त्यांना लसीकरण असते अंड्यासाठी, की बाबा ते कुठल्या प्रकारे म्हणजे चांगले अंडी घालतील, अंडी उत्पादन वाढेल त्यासाठी पहिल्या 4 महिन्यात लसी असतात त्यांच्या 8. बर बर. त्या त्यांनी आम्हाला म्हणजे माहिती दिली. मग आम्ही केलं. डॉक्टर येतात, डॉक्टर इंजेक्शन देऊन जातात. आपण पोरं आणायची मदतीला, पकडायच्या कोंबड्या, ते डॉक्टर इंजेक्शन देतात आणि जातात. मग ते बर बर बर. आता हे जे कुक्कुटपालन आहे, काही ब्रॉयलर सांभाळतात लोक, काही अंड्यासाठी सांभाळतात, तर ही कुठली जात आहे? आणि ही जात कावेरी मध्ये येते, देशी मध्येच कावेरी. आणि हा ब्रीडर पक्षी. ब्रीडर म्हणजे काय आपल्या शेतकरी मित्रांना सांगा की. ब्रीडर म्हणजे आता ह्या जे अंडा घालणार आहेत ह्या कोंबड्या, जे अंडा उत्पादन होणार आहे, ही अंडी हॅचरीला जाणार. बर. पिल्ल उत्पादनासाठी पिल्ल तयार करणार आणि मग ते पिल्ल दुसऱ्या शेडवर जाणार. बर बर. पण ते पिल्ल आता पुढची पिल्ल जाणार, ते कटिंगसाठी जाणार 3 महिन्याचे. बर बर. आता ब्रीडर जर तयार करायचा म्हटलं तर आपल्याला परत बेंगलोरवरून अंडीला आणायला लागतात. बर. म्हणजे ब्रीडर साठी वेगळी अंडी लागतात. हो. बर. आता काय होणार, आता आपलं मादी कावेरी आणि नर डीपी क्रॉस आहे. मग आता हे क्रॉस झाल्यामुळं मग आता काय होणार, क्रॉस झाल्यामुळे आता पुढचं जनरेशन येणार ते क्रॉस मध्ये येणार. बर बर. आणि मग त्यांचं परत अंड्याचं उत्पादन कमी होणार. मग ते नुकसान नाही होण्यासाठी मग परत अंडे आपल्या बेंगलोरवर आणायचं, आपल्या हॅचरी लावायचे, पिल्ल काढून आणून टाकायचे आणि परत समजून मोठं करून परत चालू करायचं प्रोसेस तीच. बरोबर. आता मित्रांनो, या चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. अष्टदीप क्रिएशन्स, एकच ध्यास, शेतीचा विकास, शेतीचा विकास, शेतीचा विकास. ब्रीडर म्हणताय तुम्ही, तर हा ब्रीडर कुठल्या जातीचा आहे? कावेरी जातीचा ब्रीडर आहे. बरोबर. आणि ही जात का निवडली तुम्ही? कावेरी आता जसं सगळ्या शेतकरी बांधवांना माहिती आहे की कावेरी उत्पादनासाठी चांगली, अंड्याच्या उत्पादनासाठी आणि मांसाच्या उत्पादनासाठी पण चांगली. का तर डीपी क्रॉस वगैरे दुसरे परत गिरिराजे, वनराजे त्यांच्यापेक्षा जास्त वजन गेन करतात 3 महिन्यात कावेरी पक्षी. मग त्यामुळं कावेरी पक्षी दुसरे शेडवाले पण जे 3 महिन्याचं कटिंगचा पक्षी सांभाळतात त्यांना पण कावेरी पक्षी प्रेफर करतात ते पण. बर बर बर. म्हणजे की कावेरी घेण्याचा निर्णय घेतला. बर. आता मला सांगा, या जातीची काय वैशिष्ट्य आहेत अजून? जातीचे वैशिष्ट्य म्हणजे ही जात एक दुसरी कशी, आता डीपी क्रॉस म्हणजे देशीचं क्रॉस आहे, तसं कावेरीला कोणताच क्रॉस नाही अजून. बर. कावेरी ही देशीतच जाते ती. त्याचं मटण म्हणा, अंडी म्हणा, देशीच. बर बर.
चवीला मटण देशीच, अंडी पण देशीच. बर बर, त्याच्यामुळे याची मागणी जास्त आहे. मागणी पुणे मुंबईला ह्याची मागणी जास्त आहे. बर बर बर. याचं मार्केटिंगचं कशी व्यवस्था आहे? मार्केटिंगची आता कसं आहे, आमच्या मित्रबंधूचेच हॅचरी आहे. बर. मग आम्ही अंडे त्यांना देतो, त्या पिल्लं काढून पुढे विकतात दुसऱ्या शेडवाल्यांना. त्यांनी पुढे मार्केटिंग केलं त्यांच्या पद्धतीने त्यांनी. आपलं फक्त आपण त्यांना अंडी नेऊन द्यायचं काम. बर बर. आता अंड्याचा तुम्ही उत्पादनाचा विषय आणला तर आता दिवसाला किती अंडी मिळतात आपल्याला? आपल्याला आता एक 70% अंडी मिळतात. बर बर. म्हणजे क्वांटिटी सांगायचं म्हणलं तर? क्वांटिटीत म्हणजे आता 1000 पक्षी जर असतात तर 700 अंडी मिळतात. बर. आता किती पक्षी आहेत आपल्याकडे? आता आपल्याकडे एक 800 पक्षी आहे. टाकताना 2000 होता. बर. पण आता त्यांचं आता वय झाल्यामुळे 1.5 महिन्यात आता एक 1.5 महिना राहिला त्यांचा आता वय अंडे घालण्याचा. बर बर. मग आता एक 1.5 महिन्यात आता विकून टाकायचं म्हणून हळूहळू कमी करत 800 वर आणलाय. म्हणजे तुम्ही ब्रीडर विकले का कोंबडी विकली? ब्रीडर ह्याच कोंबड्यातल्याच कमी करत म्हणजे असं खाऊ गिरायकाला लोकलला आपल्या इथं म्हणजे आता इथं समजा ह्या वस्तीवर पाहिजे कुणाला 5 कोंबड्या पाहिजे घरी अंड्याला तर आपलं किलोच्या मापाने देऊन टाकायचं त्यांना. बर बर. आता तुम्ही उल्लेख केला की वस्तीवरचे किंवा आसपासचे लोक तुमच्याकडे येऊन घेऊन जातात, कोंबड्या घेऊन जातात. तर मग हा काय दरानं जातात ह्या कोंबड्या? हे आता कसं आहे, आता एक आमचा दर काढलाय, बाहेर दर वेगळा आहे. आमचा 200 रुपये किलोच्या प्रमाणे दर चाललाय मादीचा, आणि नराचा 300 रुपये किलोच्या मापाने दर देतोय आम्ही. बर. का तर आता इथं आपल्या फलटण तालुक्यात ब्रीडर फार्म नाही दुसरा. बर. आणि कसं आहे, आता ही कावेरीचा नाहीये, दुसरा आहे डीपी क्रॉसचा, कावेरीचा नाही. आणि ह्या कोंबड्या मेन म्हणजे आता वजन ह्यांचं एक 2.5-3 किलो पर्यंत गेलेलं असतंय. बर. मग ही कोंबडी आता वर्षभर सांभाळलेली असते, मग ती 200-300 रुपये देऊन परवडत नाही ना आपल्याला. मग 2 किलो जर भरली तर 400 रुपये द्यान घेऊन जावा. बर बर. म्हणजे आता काय होतं, आता सुरुवातीला गिरायक येणार, त्यांना चांगल्या कोंबड्या घेऊन जाणार. नंतर मागं राहिलेल्या कोंबड्या गाळ राहिलेल्या मग ते दुसरं गिरायक म्हणतं की बाबा आम्हाला नको, आम्हाला नको असलं काय म्हणतो आपण, सिलेक्टिव्ह लोक घेऊन जातात सुरुवातीला. मग त्यापेक्षा आपलं आत्ताच कसं 200 रुपये किलो, बाबा मोठी घ्या नाही तर छोटी घ्या. 200 रुपये किलो. मग जास्त वजन पाहिजे तुम्हाला तर पैसे जास्त द्या, कमी पाहिजे तर कमी पैसे द्या. बरोबर. म्हणजे अख्ख्या कोंबडीचं वजन? हो, जिवंत कोंबडी. बर बर. साधारण किती किलो पर्यंत भरती कोंबडी? एक तरी 2च्या पुढंच आहे सगळ्या, 2च्या खाली एक पण नाहीये. बर. आवड म्हणजे लहानपणीपासूनच मी जास्त करून म्हणजे असं सुट्टीला वगैरे गावाकडे आजी आजोबापाशी. बर. मग त्यामुळे मला असं गुरांची, कोंबड्यांची, कुत्र्यांची, मांजरांची आवड होती पहिल्यापासून. मग त्यामुळं मग आता आवड निर्माण होत गेली. मग मी ते तसं वाढत गेलं पुढं. गोळ्या औषधं आणायच्या टायमिंगला नाही, खाद्य टायमिंगला नसलं की मग कोंबड्यांचा रिझल्ट लगेच अंड्याचा कमी होतो. 70% 55-56 वर रिझल्ट येतो. बर बर. म्हणजे अंडी देण्याचं प्रमाण कमी होतं, लगेच कमी होतं. जर आता रोजचा टायमिंग आमचा 9चा आहे फीट टाकायचं त्यांना, एका दिवशी 10:30 वाजल्या तर दुसऱ्या दिवशी लगेच रिझल्ट कमी येणार त्यांचा. म्हणजे ऍक्युरेट काम करणं, ऍक्युरेट म्हणजे पाण्याचं त्यांचं सकाळी 6ला उठून पाणी सोडणं कंपल्सरी त्यांना. बर. आणि 9-9:30 वाजेपर्यंत खाद्य त्यांना पडलंच पाहिजे काय झालं तरी. बर. एक 15-20 मिनिटं इकडे तिकडे चालू शकतं. म्हणजे जर 1-1.5 तासाचा जर गॅप पडला तर त्यांचं फीड त्यांना उशिरा भेटतं आणि मग ते अंड उशिरा तयार होतं. बर बर. मग ते दुसऱ्या दिवशी रिझल्ट कमी येतो त्याचा. बरोबर. आता अंड तयार होण्याचा तुम्ही उल्लेख केला, अंड्याचं जास्त उत्पादन मिळण्यासाठी आपण काय करतो यांना विशेष? अंड्याचं उत्पादन जास्त मिळण्यासाठी आपण त्यांना एक फ्री रेंज मध्ये सोडतो, म्हणजे मोकळ्या जागेमध्ये. हो. बर. त्याचं एक हे काय होतं, उपयोग काय आहे फ्री रेंजचा, कोंबड्या तंदुरुस्त राहतात, आजारी पडण्याची क्षमता म्हणजे त्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली होती बाहेर फिरल्यामुळं, मोकळ्या हवेत फिरल्यावर. परत त्यांना एक टॉनिक भेटतं ह्याच्यासाठी, फ्रेश राहायसाठी. बर बर. ते आपलं पाण्यातनं चालू असतं, एक आठवड्यातनं एकदा देतो आपण त्यांना. बर. आणि परत आम्ही 2-3 दिवसात एकदा मेथी घास वगैरे आणून टाकायचं त्यांना. खांबाला आतमध्ये बांधला की ते खात्यात. हिरवा चारा भेटला, मेथी घास मध्ये विटॅमिन सगळ्यात जास्त असतं, त्यामुळे मग त्यांचं अंड पण चांगल्या क्वालिटीचं भेटतं आपल्याला. बरं. आणि उत्पादन पण वाढतं. बरोबर. तर आता अंड्याची क्वालिटीचा उल्लेख केला तुम्ही, तर याची काय मानक आहेत का की बाबा अंड्याची क्वालिटी तुमची चांगली आहे, किंवा तुम्ही थोडं लक्ष कमी आहे बाबा, अंड्याची साईज कमी येते? तर अंड्याची साईज कशामुळे कमी येते, तर एखादी कोंबडी आजारी असली, सर्दी वगैरे झालं तर अंड्याची साईज बारकी येणार. मग असं आजारी झालं, मग असं एखादा असं खुडूक कोंबडी जरी उठली तरी अंड बारकी घालती. पण आपल्याला रात्रीचं एक सगळं वातावरण, आपलं सगळं आजूबाजूचा परिसर शांत झाला की लाईट वगैरे बंद करतो आपण 9-9:30 वाजता. मग आपल्याला एक आवाज येतो, सर्दी झाली असली तर आपल्याला त्या पिरियड मध्ये कळतं 9:30 वाजता लाईट बंद केल्यानंतर.
मग लाईट चालू असताना ते समजत नाही. वातावरण शांत पाहिजे सगळं, आजूबाजूचं गाड्या वगैरे नाही पाहिजे, कुठं कसला आवाज नाही पाहिजे. बर बर. आता कसं 9-9:30 वाजता सगळी वस्ती शांत होती. बरोबर. मग त्यामुळे त्यानंतर शांत झाल्यावर आपल्याला असं कोंबड्याचा असं श्वास घेताना गार गार आवाज आला की कळतं आपल्याला सर्दी झाली का नाही. बरोबर बरोबर. मग तेव्हा कळतं, जसं थोडं काय वाटलं की लगेच दुसऱ्या दिवशी औषध देऊन टाकायचं त्यांना, की 2-3 दिवसात कव्हर होऊन जातं सगळं. बरोबर. आता आपला आणि रोगाचा आणि उपचाराचा विषय चाललेला आहे, तर याला कुठले रोग येतात मेन या कोंबड्यासाठी आणि त्याच्यावरती काय उपचार करावा लागतो? इकोला येतो, परत त्यांच्या आताडी सुचतात. ते कशामुळे होतं तर आतमधली तूस जी असती ती जर वलसर राहिली बर तर त्यांचे आताडी सुचतात. खालचं खाल्लं त्यांनी, घाण खाल्ली, बर बर, त्यामुळे असं खालचं खराब पाणी पिलं तरी आजारी पडतात ते. कारण आता कसं असतंय, त्या ब्रीडर असल्यामुळे त्यांची काळजी पहिल्यापासून घरातल्या माणसासारखी बारक्या पोळासारखी घ्यायला लागते त्यांची काळजी. बर बर बर. मग त्यामुळं कसं असतंय ते आता त्यांचं काळजी घेतल्यामुळे मग थोडाशा हलगर्जीपणा झाला आपला, इकडे तिकडे खालचं काय. जर आता ते भांड्यांची पाईप जसं तुम्ही बघताय, भांड्याची पाईप निघली, खाली पाणी सांडलं की त्यांना आता कोंबड्याची सवय काय असते, उकरून खायची लगेच. मग ते ओलं झालं की ते उकरणार, त्यात चोच घालणार, मग ती घाण तोंडात जाणार की आजारी पडणार. बरोबर. मग त्यामुळे मग ती जरा काळजीच घ्यायला लागते. परत त्यांची भांडी स्वच्छ, दिवसात 2-3 वेळा तरी भांडी स्वच्छ करायला लागतात घासणीने घासून. का तर घाण पाणी त्यांना जाऊ नये आतमध्ये, त्यांच्या इन्फेक्शन होऊ नये त्यांना. बरोबर. इन्फेक्शन सहजासहजी म्हणजे असं त्यांना सहज थोडं जरी काय असं वातावरण चेंज झालं तरी त्यांना इन्फेक्शन होतं. त्यामुळे जरा काळजी घेतली तर मग काही एवढं प्रॉब्लेम नाही, पण काळजी जर नाही घेतली आपण तर मग इन्फेक्शन होणार. बरोबर. आता तुम्ही रत्नदीप बोलत असताना एक उल्लेख केला पाण्याचा, तर यांच्या पाण्यासाठी तुम्ही काय व्यवस्था केलेली आहे? पाणी आता आपलं फिल्टरचं पाणी कोंबड्यांना. फिल्टरचं? हो. बर. बोरिंगचं पाणी फिल्टर होतं आणि मग टाकीत जातं. बर बर. मग आता फिल्टर होण्यासाठी तुम्हाला किती पाणी लागतं रोजचं? रोजचं तरी एक 400-500 लिटर लागतं. बर. मग आपला घरातला फिल्टर आहे का बाजारातून एक ह्यांच्यासाठी वेगळा फिल्टर केला? एक घरचा म्हणजे एक मोठा फिल्टर आहे, म्हणजे एक वडिलांच्या मित्रांनी तयार केलेला. बर. तो जोडलाय. बर बर. आणि ते पाणी आपण कोंबड्यांना देतोय. किती फरक पडतो तुम्हाला फिल्टरचं पाणी आणि साधं पाणी दिलं तर? साध्या पाण्याने काय होतं, आजारी पडतात कोंबड्या. क्षार जास्त असते बोरच्या पाण्यात, विहिरीच्या पाण्यात. बरोबर. मग ती क्षार जर पोटात गेली तर जंतूच गेले ते पोटात. बर. मग जंतू म्हणजे आपण कसं बारक्या पोटात जाताचं औषध देतो तसं मग त्यांना औषध सारखं द्यायला लागतं. म्हणजे औषधाचा खर्च वाढतो. बर. त्यामुळे आपल्या पाणी चांगलं वापरायचं. बर. आणि मग काय रिझल्ट मिळाला तुम्हाला या साध्या पाण्यात ह्या मोठ्या? तेच औषधाचा खर्च वाचला आपला. किती खर्च वाचला तुमचा? तरी एक आठवड्याला एक 200-300 रुपयाचा खर्च वाचतो. बर बर बर. तर हे अंड म्हणजे सुरक्षित कसं राहतं? सुरक्षित म्हणजे आपण 1 तासाभराला राऊंड मारायचा, ट्रे घेऊन अंडे गोळा करत राहायचं. बर. आणि तासाने जी काय म्हणजे चोच मारणं एवढं तेवढं आता ते त्यांचं ते करतात. असं जर अंड त्यांना थोडं टिचलेलं दिसलं, फुटलेलं कुठं क्रॅक वगैरे गेलेलं, तर ते टोच मारून फोडणार आणि खाऊन टाकतात. ते वाया जात नाही अंड, त्यांचे ते खाऊन टाकतात. बर बर. त्यांनाच प्रोटीन भेटतात त्यातनं आपलं, म्हणून आम्ही पण काय असं एवढं हे करत नाही त्याला. बर बर बर. मग आता दिवसाकाठी किती अंडी मिळतात तुम्हाला? आता दिवसाकाठीच्या एक 450-500 पर्यंत रेंज आहे. बर बर. मग तुम्ही समाधानी आहे का या रेंज मध्ये? हो. आणल तेव्हा त्यांना गुळ पाणी आणल्या. बर. आणि ब्रुडिंग करून लाईट वगैरे त्यांना कंटिन्यू एक 7-8 दिवसापर्यंत त्यांची काळजी घ्यावी लागते. मॅक्झिमम एक 15 दिवस आपल्या स्वतःच्या पोरासारखीच काळजी घ्यायला लागते. कंटिन्यू सकाळ संध्याकाळ त्यांच्यापाशी थांबायला लागतं. का तर लाईट गेली तर मग लगेच बारकी पिल्ला असल्यामुळे त्यांना हिटची गरज असते. ते एका जागा गोळा होणार, एकामेकाच्या अंगावर बसणार, ते खाली चेंगरून मग मॉर्टॅलिटी होती. अच्छा अच्छा.